नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज. शेतकरी मित्रांनो, शेतमालाचा हमीभाव हा शेतकऱ्यांच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय. यासंबंधी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काय म्हटले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. सरकारी कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी कायदा आणणार आहे का, असा सवाल लोकसभेत उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्यासंबंधी कृषी मंत्र्यांनी काय म्हटलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना प्रभावी आणि पारदर्शक किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभाव देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आतापर्यंत 6 बैठका घेतल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. सरकार कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी कायदा आणणार आहे का, असा सवाल लोकसभेत उपस्थित करण्यात आलेला आहे. त्यावर मात्र कृषी मंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं हे मात्र निश्चित. या समितीच्या बैठका नियमितपणे आयोजित केल्या जात आहे, असे चव्हाण यांनी सांगितलं. आतापर्यंत या समितीच्या जवळपास 6 मुख्य बैठका झाल्या. शिवाय या समितीच्या उपसमितीच्या सुद्धा 39 बैठका पार पडल्या, असं त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. कृषी मंत्र्यांनी म्हणाले की किमान आधारभूत किंमत अधिक प्रभावी व पारदर्शक करण्यासाठी 12 जुलै 2022 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये कृषी मूल्य आणि किंमत आयोगाला अधिक स्वायत्तता देण्याची शक्यता, त्यांचे कार्य अधिक वैज्ञानिक करण्यासाठी उपाययोजना आणि देशाच्या बदलत्या गरजांनुसार कृषी पणन यंत्रणा मजबूत करण्यासंबंधी सूचना देण्याचा समावेश करण्यात आलेला आहे, असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. तसेच सरकार दरवर्षी 22 पिकांना किमान आधारभूत किंमत निश्चित करते. ही किंमत आयोगाच्या शिफारशीवर आधारित असते. याशिवाय ह्या शिफारशी राज्य सरकारे तसेच संबंधित केंद्रीय मंत्रालय आणि विभाग यांचे अभिप्राय देऊनच निश्चित केले जातात, असंही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं. पण शेतमालाच्या हमीभावावर थेट उत्तर देणं त्यांनी टाळल्याचं आपण पाहू शकतो.